यस सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू फुल टॉस आहे, त्याला सॉफ्ट हँडने केला, ड्राईव्ह केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. जय हनुमान माळीनगर आणि आई गारमाता क्रिकेट संघ कराडे खुर्द रसायनी विभागातील हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला मुरबाड विभागातील संघ मालीनगर. ऑन साईडला खेळतायत. मिस्टॅमिंग आहे, जवळपास क्षेत्ररक्षक नाही डीपमधून फिल्डर येतील चेंडूवरती, तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. या एका धावेने तरी गणेश होती आहे. बॅटिंग करणाऱ्या मालीनगर या टीमची धावसंख्या आहे बिनबाद एक. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी, कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय मोहन शेठ राऊत, विशालदादा मोहपे आणि योगेश शेलार उपस्थित आहेत. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय रोहित. त्या बात आहे, आउटस्टँडिंग सुरुवात केली आहे या षटकाची. तब्बल 2 ते सव्वा 2 तास ते प्रवास करून आलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी या मुरबाड नगरीमध्ये. या धानिवली गावामध्ये स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका. आउटफील्ड फास्ट आहे, बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर दन 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 करत सीमा पार. हा येतोय चौकार. थँक्यू सो मच. बघा, प्रत्येक संघाला एक सूचना असणार आहे, कारण की आजपासून आपण ओपन ग्रामीण गट पाहतोय. कोणत्याही टीमला कोणत्याही टीमवरती एखाद्या खेळाडूवरती ऑब्जेक्शन असेल तर ते सामना सुरू होण्याच्या आधीच आपण घ्यायचा आहे. सामना संपला किंवा चालू असताना कोणताही ऑब्जेक्शन घेतला तो ग्राह्य धरला जाणार नाही आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मॅनेजमेंट कमिटीकडून ही सूचना आहे. ड्राईव्ह करतायत त्याच्यावरती मिळते एक धाव. यस, एक गाव 11 प्रमाणे नक्कीच आजपासून आपण सुरुवात करणार आहोत ओपन ग्रामीण गट, आणि हा सामना क्रमांक 3 सुरू आहे. नेक्स्ट मॅच जय हनुमान मामनोली आणि त्यांना फाईट करेल संग्राम 11 नितलस. गॅपमधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण, जणू काय या फटकेचे चटके लागलेत. सीमा पार. हा येतोय चौकार. आणि एक आयोजकांकडून सूचना आहे, सर्व संघांना जो रिव्ह्यू आहे तो आपण 15 सेकंदांच्या आतमध्येच घ्यायचा आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सर्व संघांना ही सूचना असेल. यस, टाईम मॅनेजमेंट देखील फार महत्त्वाचं आहे. शेखर सर ते सांगत असताना महेंद्र भवर सर आणि शेखर सर हे 2 ऑफिशियल पंच. नेक्स्ट मॅच एक संघ आपण पाहणार आहोत. कल्याण ग्रामीणमधील प्रवीणदादा विषे यांचा संघ जय हनुमान मामनोली आणि त्यांना फाईट करेल मलंगड विभागातील संघ संग्राम 11 नितलस. आणि बघा, 4 षटकं जर 20 मिनिटांमध्ये झाली नाही तर पॅनल्टीच्या स्वरूपात एक खेळाडू आतमध्ये येईल 5व्या षटकामध्ये, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5 षटकांचे आहेत. आदर्श चषक धानिवली आपण पाहतोय. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आहे. मुरबाडचा वर्ल्ड कप सध्या सुरू आहे. आजची 5वी रात्र आणि सर्वांनी कौतुक केलंय या स्पर्धेचं. नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. 33वं हे वर्ष आहे. सातत्य टिकवलंय. बॅटची गडा सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय. हा पहिला धक्का जय हनुमान माळीनगर या टीमला. प्रमोद, बॅक टू द पविलियन.
पहिल्या चेंडूवरती संघ आपण पाहतोय आई गारमाता क्रिकेट संघ कराडे खुर्द आणि जय हनुमान मालीनगर या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. आजपासून प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी आहे. अपिश खेळतायत, क्षेत्ररक्षक दूर आहेत, परंतु क्या बात आहे, अप्रतिम सुरेख जजमेंट, स्पेक्टॅक्युलर हा झेल पकडलाय. कार्बन कमाल कॅच, ज्याप्रमाणे कालच्या रात्रीमध्ये वामन दादा भोईर यांनी झेल पकडला होता आणि आजच्या रात्रीमध्ये हा झेल पकडलाय रोहितने. स्पेक्टॅक्युलर कॅच ऑफ द नाईट. थँक्यू सो मच. जास्त टीम मीटिंग देखील आपण घेऊ नका ही विनंती असेल सर्व संघांना. नक्कीच लॉंग ऑफला होते रोहित, जवळजवळ डीप एक्स्ट्रा कव्हरला आले हा झेल घेण्यासाठी. सुरेख झेल पकडला आणि विकेट गमावली आहे. सलग दुसरा विकेट गमावलाय. फलंदाज सुनील देखील शून्यावरती बाद झाले आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. हॅट्रिक बॉल यावीस लाईन पाहावी लागेल. वेल लेफ्ट केलाय, सोडून दिला चेंडूला आणि पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल मिळते अवांतर धाव आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 11. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. चौथा सामना जय हनुमान मामनुली आणि संग्राम 11 नितलस. त्याला दोन्ही संघाने एक टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. बॅटची कडा आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. लागतोय अजून एक धक्का. विकेटचं पतन. आदिनाथ शून्यावरती बाद. मिळवलेत गोलंदाज यशने. या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये रोहितने 10 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. न्यू बॅट्समन आलेत बॅटिंग करण्यासाठी. श्याम, एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल श्याम आणि योगेशला या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये. आमच्यासोबत आमचे ऑफिशियल गुणलेखक, अत्यंत टॅलेंटेड गोलंदाज मल्हारी भोईर आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे. मिळते अवांतर धाव. या षटकामध्ये एकही धाव बॅटने आली नाही आहे. 3 विकेट देखील मिळवलेत गोलंदाज आपण पाहतो यशने. धावसंख्या आहे 12. नेक्स्ट मॅच संग्राम 11 नितलस आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान मामनोली. स्विच इट करण्याचा प्रयत्न, मिस्टायमिंग आणि हा झेल पकडलाय. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. या षटकामध्ये 4 विकेट मिळवलेत गोलंदाज यशने. थँक्यू सो मच डीजे मास्टर. अप्रतिम संगीत ते देखील पहिल्या रात्रीपासून सादर करतायत. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय. पाहता क्षणी प्रेमात पडावी अशी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. सातत्य टिकवलंय. गेली 32 वर्ष यशस्वी आयोजन
आणि या 33व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय. या स्पर्धेने क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, क्या बात आहे, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग आपण पाहतोय. कराडे खुर्द या टीमच्या माध्यमातून 2.25 तासाचा प्रवास करून आम्ही का आलोय ही स्पर्धा खेळण्यासाठी, याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतायत सचिन. क्या बात आहे, जवळजवळ आपल्या टीमसाठी 3 धाव वाचवलेत. स्मॅश केलं होतं आणि एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय. आपल्या टीमसाठी नक्कीच या 3 धावा वाचवलेत. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. ड्राईव्ह करताय, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, धावबाची संधी, पाहावं लागेल काय घडलंय या चेंडूवरती आणि पंचांचा इशारा येणं बाकी आहे. DRS सॉफ्ट सिग्नल आउट आहे. आणि आपण चेक करूया थर्ड अंपायर आमचे टीव्ही अंपायर हेमंत शेट्टी शहापूर. SOUT फलंदाज झाल्या बाद. या षटकामध्ये मालीनगर या टीमने तब्बल 5 विकेट गमावलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच प्रथम बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान मालीनगर या टीमची 5 बाद 13. थँक्यू सो मच. 5 बाद 13 ही धावसंख्या आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रशांत येत आहे 7व्या क्रमांकावरती. 5 फलंदाज गमावलेत. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. जय हनुमान मालीनगर या टीमचा. प्रेक्षक आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. या सामन्याचा आणि या आदर्श चषकाचा आनंद घेत आहेत. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5 षटकांचे असतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील सामने 4 षटकांचे असतील आणि तिसऱ्या फेरीतील सामने 3 षटकांचे असतील. रोहित शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, कोणताही धोका घेण्याचा प्रयत्न नाहीये, कारण की 5 फलंदाज गमावलेत. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅचमध्ये. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅचमध्ये 45 ते 50 धावा बनवावे लागतील. एक फाईट टोटल उभी करावी लागेल. त्यासाठी योगेशला चांगला खेळ करावा लागेल. 5 चेंडू आणि 5 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. हाफ ट्रॅकर, अतिरिक्त बाउन्स, हार्ड लेंथ आपण पाहिली, पुल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. रायझिंग एंड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय. धावसंख्या 13 आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होते सचिन. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 14 चौकार षटकार मारण्यापासून वंचित ठेवलाय. याही षटकामध्ये रोहितने सेकंड स्पेलमध्ये स्ट्रायकर गोलंदाज, फ्रंट लाईन गोलंदाज आहे. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली होतीये आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीले चेंडूवरती एकूण 2 धावा. डीपमध्ये फिल्डर होते आदित्य. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 16 काय गोलंदाजी होतीये या मॅचमध्ये. आई गारमाता क्रिकेट संघ कराडे खुर्द या टीमच्या माध्यमातून पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय.
आदर्श शिक्षक आदरणीय वैभवजी भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे आदर्श चषक धानिवली 2025 मध्ये आउटस्टँडिंग गोलंदाजी धावसंख्या आहे 16. 5 फलंदाज बाद झालेत. रोहितने सेकंड स्पेलमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 3 धावा खर्च करतोय. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, अप्पर कट करण्याचा प्रयत्न, आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान माळीनगर या टीमची 5 बाद 16. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल मल्हारी या मॅचमध्ये जय हनुमान माळीनगर या टीमला, कारण की संघ पूर्णपणे बॅकफूटवरती सरकला आहे. अपेक्षित बॅटिंग होऊ शकली नाही आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये अवघ्या 16 धावा धावफलकावरती आहेत. चला विनंती असेल संग्राम 11 नितलस या टीमचे कॅप्टन, कारण की जय हनुमान मामनोली या संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल नितलस या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. 20 फटका चांगल्या डीपमध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑनला चुकीचं जजमेंट, सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. बीमर नो +1 मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. प्रचंड वेग आहे आदित्यच्या गोलंदाजीमध्ये, परंतु हातावरती नियंत्रण ठेवू शकला नाही आहे. मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा, नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. धावसंख्या 2ने पुढे जाईल 22-22. फ्री हिट आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश आणि प्रशांतने चांगली पार्टनरशिप बनवली आहे. प्रशांत खेळतोय 5 चेंडू आणि 7 या धावसंख्येवरती, त्याला साथ देतोय योगेश. बॅटिंग करतोय तो म्हणजेच 6 या धावसंख्येवरती. योगेश सलामीला आलाय. फ्रीट आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. एलिव्हेशन नाही आहे. डीपमध्ये फिल्डर लॉंग ऑफवरून येत आहेत. चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते 1 धाव. धावसंख्या
एकने पुढे जाईल 23. चांगली गोलंदाजी आदित्य करतायत. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे या षटकामध्ये आदित्यचा, कारण की पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर एक बीमर चेंडू देखील हाताळलाय. चला, नितलस या टीमचे कॅप्टन संग्राम 11 नितलस ड्राईव्ह करतायत. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला टीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित. अलोंग द कार्पेट हा चेंडू गेला होता लॉंग ऑफच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 74. 24 धावा. संघर्ष सुरू आहे. चौकार षटकारांची नितांत गरज मालीनगर या टीमला आहे. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आहे. थोडेसे फंबल झाले फिल्डर, परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकच धाव मिळते सिंगल डबलच्या साह्याने. धावफलक पुढे जाताना जय हनुमान मालीनगर या टीमची धावसंख्या आहे 75. संत वाते इंद्रायणी त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जात आहे. पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. ड्राईव्ह करताय. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. स्क्रीन समोर खराब क्षेत्ररक्षण. संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय चौकार येतोय. मामनोली टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्समध्ये या. संग्राम 11 नितलस आणि जय हनुमान मामनोली. मिस्टायमिंग आहे. जेलची शक्यता असेल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर अतुल आहेत. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जय हनुमान मालीनगर या टीमची 6 बाद 29. पंच आपण देखील सक्त ताकीद द्या महेंद्र सर आणि शेखर सर, कारण की टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे. वेळ फार महत्त्वाची आहे. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. टाईममुळे एकूण 3 संघांना पॅनल्टी लागली आहे अंतिम षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू. त्यामुळे विनंती असेल सर्व संघांना ही अत्यंत शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे. या स्पर्धेचे नियम अतिशय कडक आहेत. नेक्स्ट मॅच नितलस या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. त्याला मामनोली या संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. अक्षय येत आहेत या अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश संघर्ष करतोय, जो सलामीला आलाय बॅटिंग करण्यासाठी. आणि वाईट यॉर्करचा वापर केला होता, पंचांनी दंडित केलाय. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 30 धाव धावफलकावरती. मुरबाड क्रिकेटचा हा वर्ल्ड कप सुरू आहे. आदर्श चषक धानिवली क्रिकेटचा हा दैदीप्यमान सोहळा सुरू आहे. क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. राईटम राऊंड विकेटने आले आणि त्यानंतर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. त्याच्यावरती या 4 धावा मिळत आहेत. चला, मामनोली संघ शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉससाठी या. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे मायटी इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार.
थँक्यू सो मच. योगेश माळी यांच्यासाठी, या षटकारासाठी आदरणीय गणपतजी वेखंडे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक आहे. षटकार लगावलाय. 200 रुपयांचं पारितोषिक येत आहे आदरणीय गणपत शेठ वेखंडे यांच्या माध्यमातून योगेश माळी यांच्यासाठी. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. लागतोय 7वा धक्का. योगेश माळी बॅक टू द पविलियन. टी शर्ट स्पॉन्सर आहे साई बाबा एंटरप्राइजेस कडून टी शर्ट आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे. सीमा पार हा येतोय नशिबाचा चौकार. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती. चांगली धावसंख्या बनवली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये अवघ्या 16 होत्या आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षक आहेत स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा फटका आपण पाहिला होता आणि फिल्डिंग चांगली झाली. फेकी देखील चांगली आहे. फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपात. लागतोय अजून एक धक्का. 8वा फलंदाज गमावलाय. ओमकार बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन थोडंसं लवकर या. धावसंख्या 45. लॉस ऑफ 8 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक शेवटचा सुरू आहे. 8 बाद 45 ही धावसंख्या आहे. अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंगमधील. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. जय हनुमान मामनोली आणि संग्राम 11 नितलस या 2 टीममध्ये दोन्ही संघनायक देखील उपस्थित आहेत. योगेश शेठ बनकरी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आमचे समालोचक मित्र जगदीश तारमाले देखील सज्ज आहेत टॉस बॉक्समध्ये. अंतिम चेंडू. क्या बात आहे. बॅक टू द बॉलर खेळतायत. धावबाची संधी. डायरेक्ट हिट. फलंदाज झाले बाद. 9वा फलंदाज गमावलाय. अंतिम चेंडूवरती सांघिक यश मिळत आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45. 46 धावांचं टार्गेट सेट केलंय. नक्कीच टॉस करूया आपण. थँक्यू धन्यवाद. तर टॉस बॉक्समध्ये आपण जाऊयात. आदरणीय योगेशजी बनकरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 2 संघ एका बाजूला संग्राम 11 नितलस, दुसऱ्या बाजूला आपण पाहता जय हनुमान मामनोली आणि टॉस जिंकलाय तो जय हनुमान मामनोली संघाच्या कॅप्टननं. धन्यवाद साहेब. आपण व्यासपीठावर असताना पण व्हायचं. तर टॉस जिंकलाय जय हनुमान मामनोली संघाचे कॅप्टन आपल्या समोर आहेत. सर्वप्रथम काय भावना व्यक्त कराल ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी पोहोचलात? तुमच्या काय भावना आहेत ही स्पर्धा पाहिल्यानंतर? ही एक मुरबाड ग्रामीणमध्ये एक सर्वोत्कृष्ट स्पर्धा आहे. आम्ही मुरबाडमध्ये फार कमी खेळतो, परंतु ही एकमेव स्पर्धा अशी आहे जिथे आम्ही दरवर्षी खेळायला येतो.
पण जसं जसे वर्ष जात आहे तसं आयोजन खूप सुंदर होत जात आहे. खरंच जेव्हा इथे entry मारली, तेव्हा एकदम म्हणजे काय बोलू शकतो असे असं आयोजन केलं. हो, नक्कीच. इथे यावं आणि अगदी या आयोजनाच्या प्रेमात पडावं इतकं देखणं आणि दैदिप्यमान आयोजन. टॉस जिंकल्यावर काय निर्णय असेल? आम्ही प्रथम बॉलिंग ग्रामीण ओपन गटामध्ये तुम्ही कल्याण ग्रामीणचं प्रतिनिधित्व करताय. आज या ठिकाणी खेळण्यासाठी कोणत्या नक्की स्ट्रॅटेजीने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आलात? मी तर मागच्या वर्षी ते सेमीफायनलमध्ये खेळलो होतो. ते सुद्धा गोडसईसोबत. हां, तर यावर्षी सुद्धा आम्ही फायनलपर्यंत पोहोचण्याचा आणि नक्की फायनल जिंकण्याचा प्रयत्न करू. तर धन्यवाद. नक्कीच चांगला आत्मविश्वास. संग्राम इलेव्हन नितलसचे कॅप्टन आपल्या समोर आहेत. मलंगड विभागामध्ये भरपूर चांगला क्रिकेट तुम्ही खेळता. आज मुरबाड ग्रामीणमध्ये आल्यानंतर ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी पोहोचलात, इथं हे देखणं दृश्य पाहिल्यानंतर तुमच्या भावना काय आहेत? मी प्रथमतः खूप टुर्नामेंट पण इथे एंट्री केल्याला वाटलं की एकच नंबर आयोजन आहे. संभवाचं जसं द्यायचं आयोजन होतं त्याचप्रमाणे हा मुरबाडमधील एक उत्कृष्ट आयोजन आहे. धाड वडवली होतं ते पण आम्ही केलं. त्याच्यानंतर मुरबाडमधील हा एक सुंदर आयोजन आहे. इथे खेळायला आम्हाला संधी दिली आयोजकांचा आभार. टॉसरला फिल्डिंग करायची आहे, 5 ओव्हरची मॅच आहे, बॅटिंग करायची आहे. कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी तुमची असेल? नाही नाही स्ट्रॅटर्जी वगैरे काय नाही फेअर क्रिकेट खेळणं. प्रत्येकाने जर प्रत्येकाचा 100% दिला तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला शुभेच्छा. टॉस बॉक्समधून निर्णय असा आला की जे हनुमान मामनुली संघानं टॉस जिंकल्या, प्रथम फिल्डिंग त्यांनी स्वीकारली आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले नेक्स्ट मॅचमध्ये संग्राम इलेव्हन नितलस या संघाला. धन्यवाद. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 46 या मॅचमध्ये आई गारमाता क्रिकेट संघ कराडे खुर्द या टीमला आणि या 46 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ शहापूर, अत्यंत टॅलेंटेड आणि नामवंत क्रिकेट समालोचक जगदीश तारमाळे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. आदरणीय रोशनजी संते सरांचा आवाज आपण ऐकत होतात. एक देखणा आवाज आपण नक्की सातत्यानं कल्याण ग्रामीण विभाग म्हटलं की प्रत्येक स्पर्धेला रोशन संते सर आपल्याला त्यांचा गोड आवाज ऐकायला मिळतो. त्यासोबतच आज खऱ्या अर्थानं समालोचकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. आदर्श चषक धानिवलीमध्ये आमचे मित्र आदरणीय विनोददादा पाटील, डोंबिवली भोपरचा एक जबरदस्त आवाज. त्याच्यासोबतच मुरबाड ग्रामीणचे आमचे परम मित्र आदरणीय दीपवीर बिराडे सर यांचा देखील आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. आज खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसाठी ही पर्वणी आहे. 4 समालोचक आणि आम्हा सर्वांना इन्व्हाइट केल्याबद्दल खऱ्या अर्थानं आदर्श चषक धानिवली ती नियोजन समिती आहे, त्या नियोजन समितीचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आम्हाला या ठिकाणी तुम्ही इन्व्हाइट केलं. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. आदरणीय भोईर साहेब आमच्यासोबत जोडले गेलेत गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये. त्यांचं आम्ही स्वागत. टेनक्रिक.inच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेसाठी आमच्यासोबत जोडले गेलेत तर सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. आणि या ठिकाणी उपस्थित प्रत्येक स्टँडमध्ये जे प्रेक्षक टेनिस बॉल क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी तुम्ही आज धानिवली गावामध्ये आलात, तुमचं सर्वांचं समस्त धानिवली ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. नक्कीच आपण पाहूयात. नक्कीच कमेंट टेनक्रिक.inच्या माध्यमातून मिस्टर सूरज जोशी यांची कमेंट आमच्यासाठी आली आहे. थँक्यू सो मच सूरज. व्हॉइस ऑफ शेरे जगदीश तारमळे सर, धन्यवाद. सूरज जोशी 21 मॅचच्या दिशेने आपण नक्कीच जाऊयात. एका बाजूला रसायनी पनवेल या विभागातून तब्बल 2 तास प्रवास करून या ठिकाणी उपस्थित संघ कराडे खुर्द, त्यांच्या विपक्षामध्ये मुरबाड ग्रामीणमधील एक संघ जे हनुमान माईनगर. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल फुल लेनचा होता, कॅपमध्ये टर्न केलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, मिसफील्ड झाली आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि पहिल्याच बॉलवर इथे चौकार प्राप्त झालाय. पहिल्याच बॉलवर चौकार आहे. रोहितच्या पॅटमधनं रोहित आणि आदित्य
ओपनिंग पेअर सध्या आपल्याला आई गारमाता कराडे खुर्द या संघाची पाहायला मिळते. 46 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं या टीमला पहिल्या बॉलवर आलाय. चौकार गोलंदाजीसाठी सुनील आपल्याला पाहायला मिळतोय. जे हनुमान माईडगर टीमच्या माध्यमातून हा फुल टॉस आहे, कट केलाय पॉईंटच्या दिशेनं. चांगले फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. रन घेण्यासाठी प्रयत्न होता. नॉन स्ट्राईक एंडला धोका संभवण्याची शक्यता होती, परंतु सुखरूप आपल्या क्रीजमध्ये जाऊन पोहोचलाय आदित्य. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर एक डॉट चेंडू. 46 धावा बनवायच्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जय हनुमान माईनगर सुरुवात अतिशय खडतर होती. एकाच ओव्हरमध्ये या टीमनं 5 विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर शेवटच्या 2 षटकांमध्ये कमालीची बॅटिंग दाखवली टॅलेंटर्स फलंदाजांनी आणि एक सन्मानजनक टोटलपर्यंत हा संघ जाऊन पोहोचलाय. पॅटर्न पॅडच्या कॅपमधनं बॉलला समोजने खेळत आहेत. टीममध्ये क्षेत्ररक्षक होते. लॉंगॉनला एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या 5. आयडियल क्रिकेट कंडिशन आपण पाहताय. स्वर्गवासी गोविंद संतू भोईर क्रीडांगण धानेवली. आदर्श गावाची आदर्श स्पर्धा सध्या आपण अनुभवत आहे. मुरबाड तालुक्यातील हे गाव आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं देखणी दैदिप्यमान स्पर्धा या गावानं या नियोजन समितीनं आयोजित केली आहे. या गावाला अनेक पुरस्कार मिळालेत. या गावामध्ये आमचे समालोचक मित्रांनी उल्लेख केला की प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. विठ्ठल रुक्मिणीचं एक आकर्षक असं मंदिर आहे. अपील मैदानाच्या आतमध्ये काय घडलं एक्झॅक्टली पंच फलंदाज हो यस बाद आहे. रिफलाची झाला आणि ते पहिला धक्का लागतोय कराडे खुर्द गावाला. चांगलं संगीत आपण ऐकताय. ही 5वी रजनी आणि अतिशय सुंदर वातावरण आहे. गावाच्या बाहेर क्रीडांगण आहे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं आणि वाऱ्याची झुळूक सध्या प्रेक्षकांना गारवा देऊन जाते. मैदानाच्या आतमध्ये सुखद आनंद देणारं क्रिकेट सध्या घडतंय. रिप्लायमध्ये आपण पाहू शकला बॅटचा फ्लो क्लॉक स्वीप करायचा होता, त्यानंतर बॉल उशिरानं आला आणि त्रिफलाची तूत असताना पहिला धक्का लागतोय. आदित्य बॅक टू द डग आउट. उल्लेख आपण करत होतो या गावामध्ये सामाजिक सांस्कृतिक धार्मिक सर्वच वातावरण अतिशय चांगलं आहे. विठ्ठल रुक्मिणीचे एक आकर्षक मंदिर आहे. प्रति पंढरपूर म्हणून या गावाला ओळखलं जातं. आदर्श गावाचा पुरस्कार देखील या गावाला मिळाला आणि त्याच गावानं भरवली आहे प्रतिष्ठेची परंपरा, प्रतिष्ठा, सन्मान आणि अभिमान असणारी स्पर्धा आपण पाहताय. आदर्श चषक धानेवली 2025. लोवर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. आल्या आल्या आपल्या ताकदीचा परिचय देत असताना सचिनच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार. मध्ये पाहू शकाल लोवर फुल टॉस होता. ऑन साइडला लॉंगॉनला देखणा फटका आपण पाहताय. सचिनच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवर इकडे षटकार आला. टीमची टोटल दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 11 धावा, 1 विकेट आतापर्यंत गमावलाय. ऑन साइडला पुनश्च एकदा उंची जास्त आहे, मिस टायमिंग आहे. झेलसाठी 2 खेळाडू प्रयत्न करतायत आणि अखेर झेल संपन्न केला गेलाय. षटकाराचं प्रत्युत्तरच दिलं दुसऱ्या बॉलवर आणि 1 षटकाराला पुनश्च एकदा एक आक्रमक फटका मारण्याच्या नादामध्ये आपला संयम गमावून बसलाय आणि ते विकेटचं पतन. सचिन बॅक टू द डग आउट. माहिती आम्हाला मिळते आमचे गुणसंकलक भोईर दादा यांच्या माध्यमातून की या गावामध्येच आपण पाहू शकाल अगदी थोड्याशा अंतरावरच पेशवेकाईन चिमाजी अप्पा हे आपल्याला परिचित असतील. हे ऐतिहासिक महत्व आणि त्या चिमाजी अप्पांनी या ठिकाणी एक सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती त्यांनी या ठिकाणी बसवली, विराजमान केली आहे. हे देखील एक ऐतिहासिक महत्व या गावाला मगाशीच उल्लेख आपण केला आणि अगदी प्रत्येक स्तरावर हे गाव अग्रेसर आहे. त्याच्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्र देखील असेल, धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि एक इतिहास देखील या गावाला लाभलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात. पुनश्च एकदा विकेटचं पतन झालंय.
सचिनला पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर तो बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला यश. पहिलं षटक समाप्त झालंय. त्यामध्ये धावा आल्या 11, 2 विकेट. एकंदरीत पाहिलं तर पहिलं षटक हे दोन्ही टीमच्या बाजूने राहिलं. त्याच्यामध्ये 2 विकेट्स घेण्यामध्ये यश आले ते जे हनुमान माईनगर टीमला. दुसऱ्या बाजूला विचार आपण केला तर आई गारमाता कराडे संघाने धावा बनवला एकंदरीत 11. पहिलं षटक हाताळलं ते सुनीलनं. मैदानाच्या आतमध्ये रोहित खेळतो, ज्यानं बॉल आतापर्यंत फेस केले 3. 1 चौकाराच्या साईनं 5 या धावसंख्येवर तो खेळतोय. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला यश. छोट्या माई या टीमचा एक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. स्लोवर वन होता, पिचिंग अतिशय चांगली. लॉक स्वीप करायचा होता, ऑन साईडला खेळायचा होता, बॅटची ड्रिल करून दाखवतायत, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क पहिल्या बॉलवर झाला नाही आणि हा बॉल सुरक्षित विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. आपण पाहू शकाल रिप्लायमध्ये टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला गरकन गिरकी घेत असताना हा बॉल लेग कटर होता आणि पहिला बॉल आपण पाहताय डॉट. एक्सपिरियन्स कंपॅनर आहे छोट्या माई. अपील करतायत परंतु पंच सहमत नाहीयेत. पंच दर्शवतायत डाव्याची सोडून हा चेंडू निघून जातोय. प्रथम दर्शनी लेग बाईचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आपण आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक धाव स्कोरबोर्डमध्ये होईल ऍड. धावसंख्या 12. गती कमी आहे परंतु टप्पा अतिशय चांगला आहे आणि आपण पाहिलं तर दोन्ही बाजूला चेंडू वळण्याची कॅपॅबिलिटी आहे खेळाडूकडे छोट्या माई. म्हणूनच जे हनुमान माईनगर संघाचा एक महत्वाचा खेळाडू ओळखला जातो. बॅटिंगमध्ये तितकीशी कमालीची कामगिरी करू शकला नाही. एक चौकार जरूर त्याच्या बॅटमध्ये आला होता परंतु लवकर तो बाद झाला. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळणं आवश्यक असेल. हा फुल टॉस आहे. ऑनसाईडला टर्न केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या हातामध्ये जाऊन विसावला हा बॉल. कारण ज्या पद्धतीनं हे मैदान सजवण्यासाठी मेहनत घेतली आहे आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. तुम्हाला कुठेही एखादा खडक एखादा छोटासा दगड देखील मिळू शकणार नाही या संपूर्ण मैदानावर. इतकं जबरदस्त आपण पाहताय मेहनत घेतली गेली हे मैदान सजवण्यासाठी. विकेट देखील अतिशय सुंदर बनवली आणि आउटफील्ड अप्रतिम आहे. धावसंख्या 1ने पुढे जाते 13 आकड्यावर. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. ऑन साईडला मिस टायमिंग आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत आणि हो पकडलाय झेल. जल्लोष स्टँड मध्ये प्रेक्षकांचा माईनगरचा आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. लेग कटर होता. अगेन्स्ट द टर्न खेळायचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते. स्क्वेअर ऑफ द विकेट सुहास आणि अतिशय चांगला जज आणि त्यानंतर हा झेल त्याने फिनिश केलाय. तिसरा धक्का लागत असताना ऐगार माता कराडे खुर्द या टीमला 43 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं आहे परंतु आपण पाहू शकाल सुरुवातीचे महत्वाचे 3 फलंदाज हे डगआउटमध्ये जाऊन पोहोचलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय. छोट्या माई जबरदस्त गोलंदाजी करतोय. बॅटिंगमध्ये कमालीची कामगिरी करू शकला नाही परंतु गोलंदाजीमध्ये आपलं योगदान इथे भरीव योगदान देत असताना आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळलेत. एकच जाऊ त्याच्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्याने खर्च केली आहे. हा फुल टॉस आहे. पंचांचा नोचा इशारा आहे. वेस्ट ऑफ हाय आणि त्यानंतर अफलातून प्रयत्न. मॅग्निफिसंट कमिटमेंट डीप मध्ये आपल्याला त्या खेळाडूची पाहायला मिळाली. सुहास वन्स अगेन त्या ठिकाणी होता. शेवटच्या मुवमेंट पर्यंत बॉलवर लक्ष त्याने ठेवलं. रिप्लाय मध्ये आपण पाहू शकाल एक्झॅक्टली काय घडलंय. डिसिजन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल परंतु प्रयत्न अफलातून प्रयत्न जबरदस्त. दूध का दूध पाणी का पाणी. 10crick.in या लाईव्ह वाहिनीला नक्कीच धन्यवाद द्यायला हवेत आमचे कॅमेरामन. नक्कीच हॅट्स ऑफ टू यू कॅमेरामन, ज्या पद्धतीने तुम्ही तो रिप्लाय दाखवला. तब्बल 4 महत्वपूर्ण धावा वाचवण्यात त्या ठिकाणी यश आलं. हा फ्री हिटचा बॉल होता, त्यावर फार काही मोठं करू शकला नाही फलंदाज अक्षय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना लेग ब्रेक होता. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 16. दुसरं षटक सध्या आपण पाहताय पॉवर प्लेचा प्रगतीपथावर असताना छोट्या माई ओव्हर द विकेटने रिस्की सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी देखील राहिलाय.
लेग पाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून 2 ओव्हरचा यशस्वी केस समाप्त झाला आणि आपण पाहताय स्कोर बोर्डवर 8.50ची सरासरी प्रतिषटकामागे राखली गेली आहे. 17 धावा 2 ओव्हरनंतर विकेट गमावले 3. मैदानाच्या आतमध्ये अक्षय खेळतोय 3 बॉल त्याने फेस केले 2 धावसंख्येवर तो खेळतोय. त्याच्या समोर यश आहे त्यानं 1 चेंडू फेस केलाय 1 धावसंख्येवर तो खेळतोय. बाद होणारे फलंदाज रोहित त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिला तो बाद झाला आणि त्यानंतर सचिन आला होता. सचिन एक मोठा उत्तुंग षटकार जरूर ठोकला होता परंतु दुसऱ्याच बॉलवर तो देखील बाद झाला. 46ची आवश्यकता उर्वरित 18 बॉलचा केस शिल्लक आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहू शकाल इथून पुढे 29 धावसंख्येची आवश्यकता. आई गारमाता कराडे खुर्द रसायनी पनवेल विभागामधून भरपूर मोठं अंतर कापून हा संघ आज मुरबाड नगरीमध्ये धानिवली गावामध्ये आलाय आदर्श चषक खेळण्यासाठी. बोलबाला राहिलाय आदर्श चषकाचा. आपण पाहता सातत्यानं चर्चा सध्या संपूर्ण ठाणे ग्रामीण क्रिकेटमध्ये होते आदर्श चषकाची आदर्श गावाची धानिवली गावाची. ज्या पद्धतीनं आयोजन केलंय अगदी सातत्यानं प्रत्येकाच्या मुखामधून या ठिकाणी पोहोचल्यानंतर एक चांगली कमेंट नक्कीच आम्हाला ऐकायला मिळते. यानंतर अजून एक चांगली मॅच तुमच्या भेटीला येईल. संग्राम 11 नितलस त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान मामनोली. टॉस जिंकलाय जय हनुमान मामनोली टीमनं. फिल्डिंग त्यांनी स्वीकारली आहे. हा फुल टॉस आहे स्लॉक स्वीप ऑन साइडला देखना फटका घुटना टेक तमाशा देख अक्षयच्या बॅटमधनं षटकार. 6 धावा ज्याची नितांत आवश्यकता होती टीम आई गारमाता कराडे खुर्द या टीमला. अविनाशच्या विपक्षामध्ये हा षटकार आलाय. अक्षयच्या बॅटमधनं टीमची टोटल घेऊन जाते 23 आकड्यावर 4 विकेट 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. 46 धावा कंप्लीट करायच्यात चेस करायचेत या मॅचमध्ये. एका बाजूला आपण पाहताय जय हनुमान माईनगर अगदी याच तालुक्यातील आणि अगदी कमीच्या अंतरावरच हे गाव आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला तब्बल 2 तासाचा प्रवास करून कराडे खुर्द हे संपूर्ण हे खेळाडू आज मुरबाड नगरीमध्ये आलेत. चांगली रंगते ही मॅच. अविनाश वन्स अगेन खोलवर टप्प्याचा बॉल होता ऑन साईडला खोदून काढलाय. मिडॉनला खेळाडू आहेत त्याच्या हातामध्ये एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाते. धावसंख्येने पुढे जाईल धावसंख्या 24 या कड्यावर आपल्याला पाहायला मिळत्या. इकॉनॉमिकल गोलंदाजीची आवश्यकता अजून 1 ते 2 विकेट इथून जर डॉट चेंडू आले तर ही मॅच चांगली रंगेल शेवटच्या मोमेंटला. आयडियल क्रिकेट कंडिशन गार वारा सुखद धक्का देऊन जातोय आणि आपण पाहू शकाल नंतर टेनिस बॉल क्रिकेटची पर्वणी आज या धानिवलीकरांच्या माध्यमातून समस्त क्रीडाप्रेमी अनुभवत आहेत. tencrick.in माध्यमातून लाईव्ह देखील भरपूर सारे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत. ते देखील आज या धानिवली चषकाचा या आदर्श चषकाचा आनंद घेत आहेत. हा फुल टॉस होता प्रॉपर इथे एक्झिक्यूट करू शकले नाहीत. टॉपेज लागली आहे बॉल मागे जातोय. स्वतः विकेट किपर बॉलपर्यंत पोहोचतील गली रिजनकडे तोपर्यंत एक सिंगल तिथे प्राप्त करत असताना पहिल्या बॉलवर षटकार आला परंतु त्यानंतर सलग 3 बॉलवर 3 सिंगल. चांगलं कमबॅक गोलंदाज अविनाश आपल्याला पाहायला मिळत आहे. टीमची टोटल 26. रिक्वायर रन रेटचा आपण विचार केला तर 8.57 आणि करंट रन रेट सध्या जो सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये 9.75 आपल्याला पाहायला मिळतोय. मुलालेनचा बॉल होता ऑन साईडला एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न. वन्स अगेन आपण पाहिलं तर इथे देखील प्रॉपर एक्झिक्यूट प्रॉपर मिडलिंग करू शकला नाही. पॅटर्न बॉलचा चांगला संपर्क नव्हता. एक सिंगल तिथे देखील मिळेल. अविनाशचं कौतुक करायला हवं. पहिल्या बॉलवर 6 त्यानंतर आपण पाहिला सलग 4 सिंगल. 27 स्कोर बोर्डवर सध्या आपण पाहताय. विजयासाठी अजूनही 19 धावसंख्येची आवश्यकता. बॉल शिल्लक येते 13. हा फुल टॉस आहे समोर खेळले दीपक क्षेत्ररक्षक जज करतायत. पकडला गेलाय झेल. टायनचा कडकडाट सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. वन्स अगेन त्या ठिकाणी सुहास होता या मॅच भूषण होता माफ करा आणि भूषणने पकडला हा झेल फलंदाज बाद. तर आजच्या रजनीमधल्या पहिल्या फेरीतील शेवटची लढत आणि दोन्ही संघांना मी नक्कीच या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. तुम्ही रिपोर्टिंग करायचं आहे.
कापरी सिद्धी पाळेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये MD स्पोर्ट्स कोथळे मळंगड विभागामधील पाळेगाव संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये कल्याण ग्रामीणमधील एक जबरदस्त संघ म्हणजे MD स्पोर्ट्स कोसले. या दोन संघादरम्यान पहिल्या फेरीतील अंतिम लढत आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. समीकरण 12 बॉल आणि आमचे गुणसंकलक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 12 बॉलमध्ये 19 धावसंख्येची आवश्यकता. सध्या 3 ओव्हरचा खेळ झाला. 27 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 4 विकेट्स गमावले ते आई गारमाता कराडे खुर्द या संघाने. 12 बॉल 19. प्रमोद माई उर्फ छोट्या ज्यानं मगाशी एक षटक हाताळला, ज्याच्यामध्ये धावा त्यानं दिल्या फक्त 5. 1 विकेट त्याने प्राप्त केली आणि हे निर्णायक षटक घेऊन तो पुनश्च एकदा आलाय. महत्वाचा खेळाडू आणि या ओव्हरमध्ये जर छोट्या माईनं इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, विकेट्स प्राप्त केले तर ही मॅच कुठेतरी थोडीशी जड जाईल गारमाता या टीमला आणि तोच प्लॅन राहील छोट्या माईचा, म्हणून षटक त्याने घेतलंय. हे निर्णायक षटक आहे. सेकंड लास्ट ओव्हर. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक सध्या माळीनगर टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहताय. विविध स्टँड सध्या जे उभारले गेलेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेजेंड जे आपले भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत त्याच्यामध्ये महिला खेळाडूंना देखील स्थान दिले गेले. या स्टँडमध्ये मिताली राज प्रेक्षक कक्ष, त्याच्या बाजूला सचिन तेंडुलकर प्रेक्षक कक्ष आपण पाहताय. विविध प्रेक्षक कक्ष नक्कीच या ठिकाणी उभारले गेलेत. त्या प्रेक्षक कक्षांमध्ये जे प्रेक्षक आमचे आनंद घेत आहेत त्यांचा जल्लोष सध्या आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल ऑन साइड लाडवा पॅटर्न अलॉंग द कार्पेट टीपमध्ये क्षेत्ररक्षक एकाच ॲक्शनमध्ये चेंडू कॅदर करून थ्रो इथे केलाय. चांगली फिल्डिंग. पहिल्या बॉलवर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉल गणिक या मॅचमध्ये सस्पेन्स आणि रोमांचकता आपल्याला पाहायला मिळेल. 11 बॉल 18 धावांची आवश्यकता. माईनगर की दुसऱ्या बाजूला आपण पाहताय कराडे खुर्द, रसायनी पनवेल की मुरबाड. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉल गणिक आता प्रेक्षक लक्ष रोखून हा सामन्याचा आनंद घेत आहेत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. फुल लेनचा बॉल बीट केला पूर्णपणे. छोट्या माई आपल्या गोलंदाजीची धमक, आपल्या गोलंदाजीची अतिशय चांगलं प्रदर्शन इथे दाखवत असताना पहिल्या बॉलवर एक सिंगल, त्यानंतर डॉट चेंडू आलाय. जबरदस्त मॅच. ही मॅच दोन्ही टीमच्या खेळाडूंना घाम फोडण्यास भाग पाडते. आता मात्र खऱ्या अर्थानं आपण पहिलं तरी मॅच रोमांचक अवस्थेकडे प्रस्थान करत असताना स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला गेला. डायरेक्ट हिट केलंय. पंच एक्झॅक्टली काय घडलंय दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करतायत. 2 धावा कंप्लीट, परंतु पहिल्या रनसाठी फलंदाज बाद आहे की नाही यासाठी आता पंच पोहोचलेत वॉर रूम कडे, तिसऱ्या अंपायर्स कडे. आता टेक्निकल टीम आमची 10cricket.in लाईव्हची नक्कीच तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवेल. पहिल्या धावेसाठी डायरेक्ट हिट जरूर झालाय, परंतु फलंदाज सेफ क्रीजमध्ये पोहोचलाय की नाही याकडे नक्कीच लक्ष वेधून घेतलं जाईल. 10cricket.in ची आमची संपूर्ण टीम आमच्या मुख्य व्यासपीठाच्या खाली आमचं वॉर रूम आहे. अतिशय चांगलं काम कुणाल म्हात्रे अँड कंपनी, त्याचे संपूर्ण सहकारी, आमचे संपूर्ण कॅमेरामॅन, नक्कीच धन्यवाद. तुम्हाला द्यावे तितकी कमी. हा रिप्लाय तुमच्या स्क्रीन समोर. येस, फलंदाज बाद, त्यामुळे एकही धाव इथे मिळणार नाहीये आणि धक्का इथे लागतोय महत्वाचा तो कराडे खुर्द संघाला. इथे मैदानाच्या आतमध्ये वेळेच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी सहकार्य करायचंय. विनंती करतोय कराडे खुर्द टीमचे जे खेळाडू आहेत तुम्ही आपण खेळाडू कक्षाच्या आतमध्ये बसा प्लीज.
तुम्हाला विनंती करतोय, अतिशय देखणी आणि सुसज्ज आयोजनाची स्पर्धा आहे आणि तुमच्या सहकार्याने ही स्पर्धा नक्कीच अजून सजणार आहे, नटणार आहे. त्यामुळे तुम्ही सहकार्य नक्कीच करा. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहे. तिथून पुढे 18 धावा, 5 विकेट गमावलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुदर्शन आलाय. छोट्या माई काय कमालीचं प्रदर्शन या खेळाडूच्या माध्यमातून राहिलंय. गोलंदाजीमध्ये अक्षरशः या खेळाडूंना नामोहरम करून टाकलंय कराडे खुर्द टीमला. अजून एक डॉट बॉल आलाय, समजतच नाहीये त्याची फिरकी. शॉर्ट रन अपने गोलंदाजी करतोय परंतु चेंडूला दोन्ही साईडनं वळवतोय. योग्य टप्पा, अतिशय चांगली लाईन पकडून गोलंदाजी करतोय. हा लेग ब्रेक होता पहा. अगदी डाव्या एसटीवर पिचिंग करत असताना त्याला भरपूर जास्त वळवलं आणि संभ्रमात टाकून दिले फलंदाजाला. ती कराडे खुर्द संघाला खऱ्या अर्थानं छोट्या माईनं आपल्या गोलंदाजीच्या फिरकीवर नाचवलंय. तेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये, परंतु यावेळी पंच वळतायत. हा वाईड बॉल त्यांनी घोषित केलाय. इमिडिएटली आपण पाहू शकाल तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय, रिव्ह्यू घेतलाय तो छोट्या माईनं. वेळ घेऊ नका. जय हनुमान माईनगर संघ फिल्डिंग आपण सेट करून ठेवा, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. दरम्यान आपल्याला वेळ वाचवायचा आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. टीमची टोटल झाली 28. या बॉलचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे. पंचांचा निर्णय वाईट, परंतु त्याला रेफर केलंय, त्याला चॅलेंज दिले ते गोलंदाजानं आणि रिव्ह्यू घेतलाय तो फिल्डिंग करणाऱ्या टीमने. फेअर बॉल आहे. तर तिसऱ्या पंचा निर्णय हा फेअर बॉल आहे, त्याच्यामुळे पंचांना आपला डिसिजन रिव्हर्स घ्यावा लागेल. आणि अजून एक डॉट बॉल आलाय. 5 बॉलमध्ये एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे. वॉटर बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम छोटा माई. जबरदस्त गोलंदाजी त्याने केली आहे. पुढे ससून हा फटका मारलाय. टिपर क्षेत्ररक्षक आहे, धाव घेतली नाहीये. 1 धावेचा षटक. प्रेक्षकांनो टाळ्या झाल्याच पाहिजेत. 12 बॉल 19 आवश्यकता असताना 1 धाव आणि 1 विकेट. आता सामना येऊन ठेपलाय. 6 बॉल 18 धावांची आवश्यकता. 2 स्पेळ हाताळले, 2 ओव्हर त्याने हाताळल्या. त्याच्यामध्ये त्याने धावा खर्च केल्या 5 आणि विकेट त्याने घेतली ती 1. जबरदस्त गोलंदाजी छोट्या माईची पाहायला. बॉल 19 आणि त्यानंतर उल्लेख आपण केला निर्णायक षटक. छोट्या माईनं हाताळलं. धाव त्यांनी दिली फक्त 1. आता समीकरण 6 बॉल 18. मॅच अजूनही संपली नाहीये प्रेक्षकांनो. इथूनही सामना जिंकला जाऊ शकतो. टेनिस बॉल क्रिकेटची इतिहासातली पानं आपण पालटून पाहिली तर 6 बॉल 20, 6 बॉल 25 अनेकदा होताना आपण पाहिल्या. तिथे 6 बॉल 18 धावा बनवायच्या आहेत. विकेट गमावले जरूर 5. सुदर्शन शेवटच्या बॉलला मगाशी स्ट्राईक रन घेतली नाही. स्ट्राईक त्याने आपल्याकडे ठेवली आहे. त्याला स्वतःवर आत्मविश्वास आहे आणि आज 2 तास प्रवास करून या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे. इथून तो आत्मविश्वास दाखवून द्यायचा आहे. 6 बॉल 18 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला सुदर्शन, गोलंदाजीसाठी प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. फार एंडकडनं गोलंदाजीसाठी 6 बॉल 18. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट गॅप मध्ये भरपूर चांगला फटका. डीपर क्षेत्ररक्षक पोहोचले आहेत. दुसऱ्या धावेसाठी धाव धोक्याची होऊ शकते, परंतु इथे बॉल कलेक्ट केला गेला नाहीये विकेट किपरच्या माध्यमातून. आणि अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंच्या माध्यमातून आपला पाहायला मिळाली. प्रेक्षकांनो सज्ज राहा. शेवटचं षटक आहे. या ओव्हरमध्ये आता बनवायचे 5 बॉल 16. प्रत्येक बॉल गणिक तुम्हाला आनंद मिळणार आहे. प्रत्येक बॉल गणिक तुम्हाला चित्त थरारक क्रिकेट पाहायला मिळेल. 5 बॉल 16 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. चांगला बॉल आहे. डॉट बॉलला टाळ्या नक्कीच पडतील कारण इथे माळीनगरचे प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं आता प्रेशर वाढलं गेलंय ते कराडे खुर्द या टीमवर. 4 बॉल 16 धावांची आवश्यकता. एका मोठ्या फटक्याची
आवश्यकता आहे बॅटर सुदर्शनला. 4 बॉल 16. फुल टॉस आहे, ऑन साइडला खेळतात गॅप मध्ये. दूरवर्ण क्षेत्ररक्षक, भरपूर मोठा प्रवास आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच पुन्हा एकदा टर्न. 3 बॉल 12 धावा. तीन बॉल 12 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे मित्रांनो, कधीही आणि कोणत्याही दिशेनं हा खेळ पळतो. 3 बॉल 12, एक चौकार आला. आता आशा पुनश्च एकदा जिवंत झाल्या त्या आई गारमाता कराडे खुर्द या टीमच्या. या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर सामना पुनश्च एकदा चांगल्या स्थितीमध्ये येऊन टेपेल. छोट्या माई सध्या क्षेत्ररक्षण सजवत असताना भरपूर वेळ घेऊ नका प्लीज, विनंती करतोय. जय हनुमान माईनगर टीम आयोजकांच्या माध्यमातून सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. सुदर्शन स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. राहुल आहे स्ट्राईक एंडला. 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. ऑन समोरच्या दिशेला हा फटका चांगलाय. स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑफला ठोकलाय. या मॅच मध्ये रोमांच निर्माण करणारा षटकार. शिकारी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही आणि मैदानातले पंच तो बॉल वैध ठरवत नाही तोपर्यंत तुम्ही क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करू शकत नाही. रंग बदलणाऱ्या सरड्यासारखा सातत्यानं प्रत्येक मुवमेंटला, प्रत्येक ओव्हरला आणि प्रत्येक बॉलला हा खेळ रंग बदलत असतो. 2 बॉल 6. मॅच मध्ये पुनश्च एकदा कमबॅक केलाय आई गारमाता कराडे खुर्द या टीमने. राहुलच्या बॅटमधनं हा देखणा फटका लॉंग ऑफला. क्रिकेटचा क्लास आणि क्रिकेटचा एक तंत्रशुद्ध फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सध्या शांतता आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांमध्ये, कारण भरपूर सारे मोठ्या संख्येने प्रेक्षक माईनगर टीमला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित झाले. दुसऱ्या बाजूला चांगला खेळ आई गारमाता कराडे खुर्द टीमचा. रसायनी पनवेल विभागामधून हा संघ या ठिकाणी दाखल झालाय. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता. अपील केली गेली आहे, पंच सहमत नाहीयेत. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंच एक्झॅक्टली कोण बाद झालाय. राहुलला माघारी परतावं लागेल. रन घेण्याची आवश्यकता होती का, हा भरपूर मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला गेलाय. तो कराडे टीमच्या खेळाडू कक्षामध्ये, कारण मगाशच्या बॉलवर एक षटकार राहुलने टोकलाय. क्षमता त्याच्याकडे होती, कॅपाबिलिटी त्याच्याकडे होती. 1 बॉल 6च बनवायच्या होत्या शेवटच्या बॉलला, मग ही रन का घेतली गेली, हा भरपूर मोठा प्रश्न आहे. सामना जरूर संपलेला नाहीये, परंतु राहुलचं स्ट्राईक एंडला असणं आवश्यक होतं. दुसरी रन का घेतली गेली हा भरपूर मोठा डिसिजन झाला दोघांमध्ये, परंतु त्याचं उत्तर राहुलच देऊ शकेल. परंतु आता राहुलला माघारी परतावं लागलंय. 1 बॉल 5 धावेंची आवश्यकता. बॅटर मैदानाच्या मध्ये आलाय नितेश. चौकार आला तर सुपर ओव्हर, लक्षात घ्या. चौकार आला तर सुपर ओव्हर. स्कोर जर लेवल झाला तर या स्पर्धेचा नियम आहे सुपर ओव्हर खेळली जाईल. विनंती करतो छोट्या माई, भरपूर वेळ आपण मगासपासून खर्च करताय, प्लीज मॅच सुरू ठेवा, मॅचचा रिदम तोडू नका. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. नितेश आलाय. भरपूर सारे प्रश्न, रन का घेतली गेली हा देखील असेल, परंतु आता जे झालं ते झालं. आता सध्या नितेश स्ट्राईक एंडला आणि जे काय करायचंय ते नितेशलाच करायचंय. दुसऱ्या बाजूला 1 बॉल 5 धावेची आवश्यकता. फटका चांगला केला, डीपर एक क्षेत्ररक्षक आहेत. बॉल फील्ड केलाय. 2 धावा कंप्लीट. 3 धावेचा प्रयत्न आणि रन आउट. सामना जिंकलाय जय हनुमान.
मॅच प्रेक्षकांनो मित्रांनो आपण अनुभवलीत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सर्वांनाच माहिती आहे ज्याच्या कमालीच्या फिरकी गोलंदाजीनं हा सामना पूर्णपणे टर्न झाला. या टीमचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू एक्सपिरियन्स कंपॅनर छोट्या माई हा ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 2 षटकं त्याने हाताळली, धावा त्याने खर्च केल्या 5, विकेट त्यांनी प्राप्त केली 1. तो छोट्या माई ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.